नाना पाटेकर, जयराम हर्डीकर या चित्रपटात तस्करीचं काम करणारे गुन्हेगार असतात. चित्रपटात शेवटी नाना पाटेकर जयराम हर्डीकर यांचा खून करतात असं दाखवलंय. पण चित्रपटानंतर खरंच जयराम हर्डीकर यांचा अपघात झाला आणि अपघातात ते गेले. शिंदे आले काय, दाभाडे आले काय? 45 वर्षापूर्वीचं सिंहासन आजही ताजा वाटण्याचं कारण काय? शिंदे आले काय, दाभाडे आले काय? तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? एखाद्याने समकालीन राजकारण पाहून नुकतंच केलेलं वक्तव्य वाटणारा हा संवाद खरं तर 45 वर्षापूर्वीच्या एका चित्रपटातला आहे. एक मुख्यमंत्री त्यांची सत्ता पाडण्यासाठी सत्तेत त्यांच्याबरोबर असलेल्या इतर डोक्यांची सुरू असलेली कारस्थानं आणि या सगळ्यांचं निरीक्षण करणारा पत्रकार. हे सगळं अगदी आपल्या भोवती घडत आहे असं आपल्याला वाटतं, पण ही गोष्ट 45 वर्षापूर्वीच्या एका सिनेमाची आहे. हा चित्रपट म्हणजे पडद्यामागच्या राजकारणाचा चेहरा सर्वांसमोर आणणारा सिंहासन चित्रपट. अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा आणि जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळं आजही अगदी ताजा वाटणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आलेल्या एका फोननं सुरू झालेला सस्पेन्स, त्यानंतर एनकेन प्रकारे सिंहासन मिळवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी चाललेली धडपड आणि त्यातून समोर येणारा राजकारणातील क्रूरपणा थक्क करून सोडणारा आहे. मराठी सिनेसृष्टीला सोन्याचे दिवस दाखवणाऱ्या काही खास चित्रपटांपैकी एक असलेल्या सिंहासनविषयी आज आपण जाणून घेत आहोत. सामनासारखा राजकीय चित्रपट केल्यानंतर जब्बार पटेलांनी जैत रे जैत सारखा सामाजिक विषय असलेला चित्रपट केला. पण त्यानंतर पुन्हा राजकारणासारख्या विषयाला हात घालत त्यांनी तेवढ्याच ताकदीनं सिंहासनचं शिवधनुष्य पेललं आणि खऱ्या अर्थानं मराठीतला एक अप्रतिम असा मल्टीस्टार आणि कलातीत असा चित्रपट तयार झाला. सत्ता मिळवण्यासाठी अगदी हसत हसत टोकाच्या भूमिका घेणारे राजकारणी दाखवतानाच इतर पात्रांच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे अनेक पदरही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झालेला दिसतो आणि त्यामुळंच आजही हा चित्रपट पाहताना कुठंही जुना वाटत नाही. चित्रपटात ज्या पद्धतीनं राजकारणी, त्यांचं शहकाट शहचं राजकारण, गुन्हेगारी, गरिबी, विशिष्ट जातीतील लोकांचं आणि महिलांचं शोषण हे सगळं दाखवण्यात आलं आहे. ते पाहून सगळं असंच असतं की मोना जरा आणखी जास्त क्रूर असेल यावर प्रेक्षकांचा विश्वास बसल्याशिवाय राहत नाही. 45 वर्षापूर्वी जेव्हा लोकांना वृत्तपत्रांशिवाय इतर माध्यमांचे फारसे पर्याय नव्हते, त्यावेळी समोर येणाऱ्या बातम्यांच्या शिवाय पडद्यामागं नेमकं काय सुरू असतं हे दाखवत राजकारणाचा खरा चेहरा या चित्रपटानं एक प्रकारे लोकांसमोर आणला होता. या चित्रपटाची कथा ही साहित्यिक पत्रकार अरुण साधूंनी लिहिलेल्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या 2 कादंबऱ्यांवर बेतलेली आहे. या 2 कादंबऱ्या वाचल्यानंतर दिग्दर्शक जब्बार पटेल यांना त्यामध्ये चित्रपटाचा विषय असल्याचं जाणवलं आणि त्यांनी त्यावर चित्रपट बनवण्याचा विचार केला. त्यासाठी ते विजय तेंडुलकर यांच्याकडे गेले आणि या दोन्हींवरून एक पटकथा त्यांनी लिहायला सांगितली आणि त्यातून हा चित्रपट तयार झाला. पत्रकारिता करत असताना अरुण साधूंनी राजकारण जवळून अनुभवलं होतं. अनेक बडे नेते आणि राजकारणातील सत्ता केंद्राशी संबंधितांशी कामाच्या निमित्ताने त्यांचा संबंध आला होता. त्यामुळं त्याचा संपूर्ण अर्घ त्यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्यांमध्ये उतरलेला पाहायला मिळतो. त्यात या कथेची पटकथा किंवा संवाद लिहिले ते साक्षात विजय तेंडुलकरांनी. जब्बार पटेलांबरोबरचा त्यांचा पहिला सामना हा चित्रपट खासच होता. त्यात एकाहून एक वरचढ संवादाचा खजिना होता. त्यानंतर पुन्हा एकदा सिंहासनाच्या निमित्ताने त्यांना राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याची संधी मिळाली. विजय तेंडुलकरांनी या 2 कादंबरींचा मिलाप करून रचलेली पटकथा आणि चित्रपटातले मोजके पण प्रभावी संवाद हे पुन्हा हुकमाचा एक्का ठरले आणि त्यातून या चित्रपटात या दिग्गजांची छाप पाहायला मिळाली. एका लेखकाच्या कलाकृतीमधून दुसरी कलाकृती तयार करताना दुसऱ्याला जराही असुरक्षितता नसल्याचं दिसतं. मुख्यमंत्री त्यांच्या एका सहकार्याला काय नवं वाचताय असं विचारतात, तेव्हा ते सिंहासन कादंबरी वाचतो असं सांगतात. तसंच राजकारणी सत्तेला चटवून कसे नादान होतात याचं वर्णन असल्याचं देखील सांगतात. यापेक्षा आणखी काय मोठेपणा असणार. सिंहासन हा खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला मल्टीस्टार चित्रपट होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही. निळू फुले, अरुण सरनाईक, श्रीराम लागू, रीमा लागू, सतीश दुभाषी यांच्यासह मंत्र्याच्या भूमिकेत मोहन आगाशे, दत्ता भट, श्रीकांत मोघे होते. तर नाना पाटेकर, जयवंत हर्डीकर, उषा नाडकर्णी, लालन सारंग असे अनेक एकाहून एक सरस कलाकार या चित्रपटात दिसले. या चित्रपटातलं कास्टिंग विचारपूर्वक केलेलं होतं. वसंत सरनाईक यांची प्रतिमा पूर्वी तमाशापटातील अभिनेत्याची होती.
पण त्यांच्या नाटकातल्या भूमिका पाहिलेल्या असताना त्यांना मुख्यमंत्र्यांची भूमिका देण्यात आली. ती त्यांनी अत्यंत उत्तमपणे साकारली, असं जब्बार पटेलांनी सांगितलंय. मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे यांना आलेला निनावी फोन त्यांची सत्ता पाडण्यासाठी त्यांचे सहकारी कट करत असल्याची माहिती देतो. जिवाजीराव विरुद्ध इतरांचं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण आणि त्यात घसरत जाणारी राजकारणाची पातळी असा सगळाच खेळ सुरू असतो. त्याचवेळी गुन्हेगारी, कामगारांच्या समस्या, भ्रष्टाचार, आपलं काम करून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून होणारं ब्लॅकमेलिंग, त्यांच्या सत्तेतीलच विरोधकांकडून इतरांना दिली जाणारी आमिषं हेही सुरू असतं. या चित्रपटामध्ये निळू फुले यांनी साकारलेली दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका अत्यंत खास आणि वेगळ्या प्रकारची ठरली. या चित्रपटाच्या आधीपर्यंत निळू फुले यांनी गावच्या सरपंचांपासून ते सामन्यातल्या सहकार सम्राटापर्यंत राजकारण्यांच्या अनेक भूमिका केल्या होत्या. त्यामुळे एवढे नेते असलेल्या या चित्रपटातही त्यांनी एखाद्या नेत्याची भूमिका सहजपणे साकारली असती. पण निळू फुलेंनी स्वतःच त्यांना राजकीय नेत्याचं काम नको, ते करून कंटाळा आला असल्याचं जब्बार पटेलांना सांगितलं. त्यामुळे त्यांना संपूर्ण चित्रपटात निरीक्षकाच्या भूमिकेत वावरणाऱ्या पत्रकाराची भूमिका दिल्याचं पटेल यांनी सांगितलं. पहिल्या फ्रेममध्ये मुंबईच्या गर्दीत दिसणाऱ्या पत्रकारापासून होणारी सुरुवात ते अखेरीस उद्विग्न झालेल्या त्याच पत्रकार होणारा शेवट, असं पहिलं आणि शेवटचे दोन्ही दृश्य निळू फुलेंवर चित्रित झालेले आहेत. शिवाय संपूर्ण चित्रपटात एका प्रकारे दोन्ही बाजूंमधील मध्यस्थ वाटावा किंवा चित्रपटाचा सूत्रधार भासावा अशी भूमिका या निमित्ताने निळू भाऊंच्या वाट्याला आलेली आहे. त्यातही त्यांनी केलेली कमाल औरच आहे. सत्तेबद्दल असणारी चीडही हसण्यामागं लपवत राहत आपलं काम करत राहायचं ही मध्यमवर्गीय मानसिकता या भूमिकेतून दिसते. त्याचवेळी सत्तेतील दोन्ही केंद्रातून आपला वापर होण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अगदी चलाखीनं त्यापासून दूर राहण्याचं कसबही हा दिगू साधत असतो. राजकारण्यांबरोबर वावरतानाची हुशारी आणि त्याचवेळी वेश्या व्यवसायातून अंथरुणाला खेळलेल्या प्रेयसीवर जीव आणि शेवटी सत्तेच्या खेळातून आलेली उद्विग्नता अशा पत्रकाराची भूमिका करताना निळूभाऊंनी अभिनयाचा कस लावलेला पाहायला मिळतो. विजय तेंडुलकर आणि जब्बार पटेल यांच्या जोडीचा करिश्मा सिंहासनमध्ये दिसतो. दमदार डायलॉग आणि काही ठिकाणी अगदी मोजके शब्द असलेल्या दृश्यांमधून जे सांगायचं ते अगदी सहजपणे पण तेवढंच प्रभावीपणे सांगण्याची जब्बार पटेलांची हातोटी या चित्रपटात चांगलीच पाहायला मिळते. चित्रपटात मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेले अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे आणि त्यांची सून यांच्यातले या चित्रपटातले सीन आहेत ते अशा प्रकारे बरंच काही सांगून जातात. सुनेशी असलेली गरजेपेक्षा जास्त जवळीक राजकारणात त्याच सुनेचा दाभाडे कसा वापर करतात ते पाहायला मिळतं. श्रीराम लागू आणि रेमा लागू हे या सासरा आणि सुनेच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीला बॅडमिंटन खेळल्यानंतर सूनबाई दॅट इज अ लवली गेम यू प्ले असं म्हणत दाभाडेंचं कौतुक करतात. पण त्याचवेळी तिथे बसलेल्या त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव या संवादापलीकडचं बरंच काही बोलतात. लालन सारंग यांची चित्रपटात मिसेस चंद्रापुरेंच्या भूमिकेतील मुजके 2 सीन आहेत. पण राजकारणी आणि उद्योजकांमध्ये कसं नातं असतं आणि उद्योजकही कसे सगळ्याच राजकारण्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात हे काही मिनिटात दाखवून दिलेलं आहे. पत्रकार दिगूला गाडीतून सोडताना मिसेस चंद्रापुरेंचा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न आणि त्याचवेळी त्यांचा ढळणारा पदर या काही सेकंदाच्या दृश्यामधून लेखक दिग्दर्शकानं त्यांना हवं ते साधलंय. याशिवाय एका दृश्यात एका आमदाराकडे गावातील सोन्या महार तक्रार घेऊन येतो. आपल्या मुलानं त्याच्या मुलीवर अत्याचार केलाय आणि त्यातून तिला बाळ झाल्याचं माहिती असूनही त्या आमदाराकडं त्याला भेटायला वेळ नसतो. हा सीनही हवा तो संदेश देऊन जातो. संवादाचं म्हणायचं झालं तर अनेक संवाद खास आहेत, पण काही खास संवाद अगदी भिडणारे आहेत. पत्रकार दिगूची शेजारीण वहिनी त्याला सहज बोलताना ऐकवत म्हणते की पुढारी मंत्री भांडत बसणार, त्यांच्या बातम्या छापा, पण आम्हाला पाण्यासाठी तडफडणाऱ्यांची चौकशी कोण करणार? डिकास्टा या कामगार नेत्याची मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आणि अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे यांच्याशी जुगलबंदी दाखवलेली आहे. दाभाडे मुख्यमंत्री बनण्यासाठी मदत मागताना डिकास्टा काही अटी ठेवतात, पण अटी पूर्ण झाल्या नाही तर नव्या मुख्यमंत्र्यांना मंत्रालयासमोर जोड्याने मारेन असं डिकास्टा म्हणतात. अशा संवादाद्वारे त्या पात्राचा धाडसीपणा प्रेक्षकांच्या मनात रुजला जातो. तसंच मुख्यमंत्र्याशी बोलताना त्यांच्या तोंडावर तुम्ही सत्तेला चिकटलेले मुंगळे ज्या दिवशी जाल त्या दिवशी या देशाला पुन्हा भवितव्य येईल या टोमण्याला मुख्यमंत्र्यांचं पुन्हा नवे मुंगळे येतील हे सांगणंही राजकारणाची व्याख्या करण्यासाठी चपलकपणे मांडलंय. राजकारणावरच्या 2.5 तासाहून अधिक असलेल्या या चित्रपटात एक गाणं आहे आणि तेही चित्रपट पुढे नेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात वापरलंय. उषक काल होता होता
काळ रात्र झाली. सुरेश भटांनी लिहिलेल्या या शब्दांना हृदयनाथ मंगेशकर यांनी चाल लावली आणि आशाताईंच्या स्वरांनी फुललेलं हे गाणं आजही तेवढंच ताजं आणि आजच्या काळातलं वाटल्याशिवाय राहत नाही. आजूबाजूला असलेली प्रचंड नकारात्मकता आणि शोषणाचं दुःख मांडताना अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा माशाले असं म्हणत पेटून उठण्याचं आव्हान देणारं हे गीत आजही तेच स्फुरण देतं. पटेलांनी या गाण्याच्या शब्दाने दृश्याचा मिलाफही सुंदरपणे केलाय. सोन्या महार पोरीसह निराश होऊन परतत असताना मागे या गाण्याच्या उभा देश झाला आता एक बंदिशाला, जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला या ओळी पाहणाऱ्याला मोठ्या व्यापक विचार करायला भाग पाडतात. ठिकठिकाणी अशाच पद्धतीचं समाजाचं रूप समोर मांडण्यासाठी जब्बार पटेल यांनी हे गाणं वापरलेलं आहे. नाना पाटेकर, जयराम हर्डीकर या चित्रपटात तस्करीचं काम करणारे गुन्हेगार असतात. चित्रपटात शेवटी नाना पाटेकर जयराम हर्डीकर यांचा खून करतात असं दाखवलंय. पण चित्रपटानंतर खरंच जयराम हर्डीकर यांचा अपघात झाला आणि अपघातात ते गेले. त्यावेळी हर्डीकरांच्या पत्नी अनेक वर्ष नाना पाटेकरांशी बोलत नव्हत्या. चित्रपटात मारल्याने अपशकुन झाला म्हणून नवरा गेला असं त्यांचं तेव्हा मत झालं होतं, अशी आठवण नाना सांगतात. 44 आठवडे हा चित्रपट तिथे चालला. एकूणच काय तर मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये राजकारणावर किंवा राजकीय विषयांवर भाष्य करणारे अगदी मोजके काही चित्रपट तयार झाले. त्या यादीत जब्बार पटेलांचा सामना आणि सिंहासनचं नाव अगदी वर आहे. मंडळी, तुम्हाला ही सिंहासनची स्टोरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या FM KMW 29 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.